मागच्या व्हिडिओत आपण कसे करायचे यावर चर्चा केली होती. 1. इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर वापरून विविध ऑब्जेक्ट शोधणे. 2. कॅपॅसिटिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर वापरून वेगवेगळ्या ऑब्जेक्ट शोधणे. त्यापुढे या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की ते कसे करावे. फोटो इलेक्ट्रिक प्रॉक्सिमिटी सेन्सरचा वापर करून वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स कसे शोधायचे. फोटो इलेक्ट्रिक प्रॉक्सिमिटी सेन्सरवर चर्चा करूया. फोटो इलेक्ट्रिक प्रॉक्सिमिटी सेन्सर, ज्यांना फोटो इलेक्ट्रिक सेन्सर किंवा फोटो आईज म्हणून देखील ओळखले जाते, प्रकाशाचे वापर करून वस्तूंची उपस्थिती, अनुपस्थिती किंवा अंतर शोधण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे आहेत. ते त्यांच्या वर्सिटॅलिटी आणि रिलायबिलिटी ते औद्योगिक ऑटोमेशन, उत्पादन, पॅकेजिंग आणि इतर विविध अनुप्रयोगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. फोटो इलेक्ट्रिक प्रॉक्सिमिटी सेन्सर त्यांच्या सेन्सिंग रेंजमधील वस्तूंची उपस्थिती किंवा अनुपस्थिती शोधण्यासाठी प्रकाशाचा वापर करतात. त्यामध्ये उत्सर्जक जो प्रकाश उत्सर्जित करतो आणि रिसीव्हर जो प्रकाश ओळखतो यांचा समावेश असतो. जेव्हा एखादी वस्तू उत्सर्जक आणि रिसीव्हर मधील प्रकाश किरणामध्ये व्यत्यय आणते तेव्हा ती सेन्सरच्या आउटपुटला चालना देते. या मोडमध्ये उत्सर्जक आणि रिसीव्हर एकमेकांच्या समोर ठेवलेले असतात, त्यांच्यात अंतर असते. जेव्हा एखादी वस्तू या अंतरातून जाते तेव्हा ती ते लाईट बीम मध्ये व्यत्यय आणते, ज्यामुळे रिसीव्हरच्या आउटपुट सिग्नलमध्ये बदल होतो. टास्क 1. फोटो इलेक्ट्रिक प्रॉक्सिमिटी सेन्सरचा वापर करून वेगवेगळ्या ऑब्जेक्ट शोधा. स्टेप 1. तुमच्या सेन्सरची शक्ती आवश्यकता निश्चित करा. बहुतेक फोटो इलेक्ट्रिक सेन्सर कमी व्होल्टेज डीसी पॉवरवर कार्य करतात, सामान्यतः 12 व्होल्टेज किंवा 26 व्होल्टेज डीसी. विशिष्ट व्होल्टेज आणि वर्तमान आवश्यकतांसाठी तुमच्या सेन्सरची डेटाशीट तपासा. स्टेप 2. सेन्सरला पॉवर सप्लाय कनेक्ट करा. थोडक्यात यामध्ये पॉवर सप्लायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला सेन्सरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी आणि पॉवर सप्लायच्या नेगेटिव्ह टर्मिनलला सेन्सरच्या नेगेटिव्ह टर्मिनलला जोडणे समाविष्ट आहे. स्टेप 3. डेटा शीटमध्ये दिलेल्या कनेक्शन अनुसार एखादी वस्तू आढळल्यास संकेतासाठी दिवा किंवा बझर सारखा लोड कनेक्ट करा. फोटो इलेक्ट्रिक सेन्सरमध्ये सहसा आउटपुट सिग्नल असतो, जो एखादी वस्तू शोधल्यावर स्थिती बदलतो. सेन्सर प्रकारानुसार हे आउटपुट एनपीएन बुडणे किंवा पीएनपी सेन्सिंग असू शकते. सेन्सरच्या आउटपुट टर्मिनल्सला डिटेक्शनच्या आधारावर नियंत्रित किंवा मॉनिटर करू इच्छित असलेल्या डिव्हाइसच्या इनपुटशी कनेक्ट करा. स्टेप 4. सेन्सरचे उत्सर्जक आणि रिसीव्हर असे ठेवा जेणेकरून उत्सर्जकाने उत्सर्जित केलेला प्रकाश किरण रिसीव्हरला उद्देशून असेल. सेन्सिंग क्षेत्र त्या प्रदेशाला व्यापते याची खात्री करा जिथे आपल्याला वस्तू सापडण्याची अपेक्षा आहे. स्टेप 5. सेन्सर चालू करा आणि ते योग्यरित्या कार्य करत आहे की नाही याची नोंद करा. सेन्सरचे आउटपुट सिग्नलचे निरीक्षण करून आपण हे करू शकता. जेव्हा कोणतीही वस्तू प्रकाश किरण अवरोधित करत नाही तेव्हा आउटपुट एका अवस्थेत असावे. सेन्सर प्रकारानुसार एकतर उच्च किंवा कमी, आणि जेव्हा एखादी वस्तू बीम मध्ये व्यत्यय आणते तेव्हा आउटपुट विरुद्ध स्थितीत स्विच केले पाहिजे. तुमच्या ऍप्लिकेशनवर अवलंबून तुम्हाला सेन्सरवरील संवेदनशीलता किंवा इतर सेटिंग्स तुमच्या विशिष्ट गरजांसाठी त्याची कार्यक्षमता ऑप्टिमाइज करण्यासाठी समायोजित करण्याची आवश्यकता असू शकते. रिकॅप: या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल चर्चा केली आहे. फोटो इलेक्ट्रिक प्रॉक्सिमिटी सेन्सरचा वापर करून वेगवेगळ्या ऑब्जेक्ट शोधणे.